चला तर आज बनवूया कांदा पराठा। त्यासाठी कांदा मसाला डब्यातलं साहित्य लागणार आहे। गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला आहे, तर गोळा पिठामध्ये बुडून चपातीसारखं लाटून घेऊया। नंतर त्यावर तेल टाकूया, चवीपुरतं मीठ, काळा तिखट, लाल तिखट टाकून पसरून घेऊया। नंतर पसरल्यानंतर त्यावर आपण कांदा किसून घालूया। नंतर ते पण पसरून घेऊया। परत लाल तिखट, काळा तिखट, मीठ टाकूया। नंतर रोल करून घेऊया। नंतर मध्ये मध्ये कापून परत असा रोल करून घेऊया, असं गोल करून घेऊया। नंतर पिठामध्ये बुडून आपण अशी मिडियम साईजची चपाती लाटून घेऊया। तर आपला तवा पण गरम झाला, त्यावर तेल सोडूया आणि अलगद पराठा त्यावर सोडूया। दोन्हीकडनं भाजून घेऊया। तर मोठा गॅस केला आहे, खरपूस असा दोन्हीकडनं चांगला भाजून घ्यायचा। तर मस्त असं पराठ्याला पदर पण फुटते आणि चवीला खाताना छान लागते। नुसतं पण खायला छान लागते। तुम्ही शेंगदाणा चटणीवर किंवा लोणच्यावर खाऊ शकता। मस्त असा भाजला, एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे। तर मस्त झाला आहे। आता यावर आपण लोणच्याची फोड ठेवूया आणि खाऊन बघूया याची टेस्ट कशी झाली आहे ते। तर मी खाऊन बघते। तर मस्त झालं आहे। नक्की तुम्ही ट्राय करून पहा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।